रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 133वा भाग। आज एका गंभीर आणि वेगळ्याच प्रश्नावरती तुमच्याशी काही बोलावं असं मनात आहे। शीर्षक दिलंय जंगल से आया मेरा दोस्त। गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी। गेले काही दिवस सर्व पेपरमध्ये एक बातमी ठळकपणाने झळकतीये, ती म्हणजे अमुक ठिकाणी बिबट्या दिसला, तमुक ठिकाणी बिबट्या दिसला। बिबटे यापूर्वी दिसत नव्हते अशातला भाग नाही आहे, परंतु आता ते शहरांमध्ये दिसायला लागले। पुण्यात दिसतोय, कोथरूडला दिसतोय, मुंबईत दिसतोय, नाशकात दिसतोय। शहरांमध्ये जसे दिसायला लागले तशी त्यांची चर्चा वर्तमानपत्रातनं सुरू झाली। आणि मग कुणी सांगितलं काय बिबट्या दिसला तर गोळी मारा, बिबट्याला हे करा ते करा, बिबट्या समोर आला तर कसं वागा, असे सगळे सल्ले देण्याचं काम चालू झालेलं आहे। पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खेडेगावांमध्ये हा प्रश्न पहिल्यापासून विक्राळ स्वरूपात आहे। प्रामुख्यानं जी खेडेगावं अभयारण्याच्या शेजारी वसलेली असतील, जंगलांच्या शेजारी आसपास वसलेली असतील, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, अशा ठिकाणी जंगलाच्या आसपास बसलेली जी गावं आहेत तिथे जंगली जनावरांनी हल्ला केला, वाघांनी हल्ला केला, या घटना पूर्वापार चालत आलेल्या आहेत। अभयारण्य जिथे आहेत तिथे हरणं येऊन गवत खाऊन, शेतीतला पीक खाऊन गेली, अशा तक्रारी केलेल्या आहेत। रानडुकरं आहेत, मोर आहेत, वाशिम वगैरे भागात गेलं तर नीलगाई आहेत की ज्या पिकांचं नुकसान करतात। त्यामुळे जंगली जनावरं आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये याची झळ शहरांना बसू लागल्यापासून या प्रश्नाला एक गांभीर्य प्राप्त झालेलं आहे। नुकतंच पुणे जिल्ह्यातल्या अंतर्गत भागामध्ये मी काही कारणांनी गावांना काही भेटी दिल्या। त्यातल्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी केलेली तक्रार ही खरोखरीच गंभीर होती। त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या शेतात आमची मोटर चालू करायची असेल, पिकांना पाणी द्यायचं असेल तर आम्हाला रात्री जाता येत नाही, कारण रात्री बिबट्याची भीती असते। त्यातल्या एका गावात तर आम्ही जायच्या 2 दिवस आधी बिबट्यानं हल्ला केला होता आणि एका मुलीला पळवून नेलेलं होतं, छोट्या मुलीला। म्हणजे आपल्या शेतात आपण जाऊ शकत नाही, हे किती भयंकर गोष्ट आहे ही। आणि दिवसा जावं तर दिवसा वीज नसते, वीज फक्त रात्रीच असते। त्यामुळे ग्रामीण भाग या जंगली जनावरांच्या त्रासाचा खूप पहिल्यापासून सामना करतो आहे। शहरांमध्ये आत्ता दिसायला लागलंय म्हणून त्याची चर्चा चालू झालेली आहे। यावरती उत्तर काय आहे? कुणी सांगितलं बिबट्यांना दिसता क्षणी गोळी मारा, कुणी सांगितलं बिबट्यांचं निर्बीजीकरण करा। पण ही खरी उत्तर आहेत का हो? मला एक असं वाटतं की बिबटे शहरांमध्ये का यायला लागले, तर आम्ही माणसांनी त्यांच्या अधिवासावरती अतिक्रमण केली। त्यांचे अधिवास जे राखून ठेवलेले होते त्याच्यावरती आम्ही हल्ला केला। रस्ते करण्याच्या निमित्तानं असेल, शहरं वाढवण्याच्या निमित्तानं असेल, नवीन गावं वसवण्याच्या निमित्तानं असेल, आम्ही त्यांचे अधिवास डिस्टर्ब करून टाकले आणि त्यामुळे त्यांना त्यांचे अधिवास सोडून, जे संरक्षित अधिवास होते ते सोडून त्यांना बाहेर पडावं लागलं किंवा ते बाहेर पडताहेत आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आहे। आपल्याकडे माणूस आणि जनावरं यांनी सामोपचाराने जगावं, एकत्रितपणे जगावं, हे फार पहिल्यापासून आपल्या परंपरेत सांगितलेलं आहे। तुकोबारायांचा अभंग आपल्याला माहिती आहे, वनचरे आम्हाला सोयरे आहेत, असं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे। त्यामुळे या वनचरांचा राग करून चालणार नाही, त्यांच्यामुळे होणारा त्रास आहे हे मान्य केलं पाहिजे, पण तो त्रास कमी कसा करता येईल याचाही विचार केला पाहिजे।
हा विचार करत असताना त्यांचा नाश करणे हे त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही. निसर्गाची एक गंमतशीर साखळी आहे. आपण अभियानं राबवली होती बघा की साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. का? कारण तो उंदीर खातो. सगळे साप जर मारून टाकले तर प्रचंड प्रमाणावरती उंदीर वाढतील. निसर्गाने हा समतोल राखण्याकरता केलेली ही अन्न साखळी मोठी मजेशीर आहे. त्यामुळे ही अन्न साखळी डिस्टर्ब करून चालणार नाही. आपल्याच आजूबाजूच्या देशात कुणा एका मोठ्या नेत्यानं असं ठरवलं की चिमण्या शेतातल्या पिकाचं नुकसान करतात म्हणून चिमण्या मारा, त्यांची अंडी फोडा. आणि हे अभियान चालवलं गेलं. खरोखरी चिमण्या संपल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतांवरती टोळधाडींचं प्रमाण वाढलं. त्यामुळे निसर्गाच्या साखळीमध्ये कुठेही आम्ही हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम काय होतील हे आपल्याला आज आपल्या कल्पनेत सुद्धा आणता येणार नाही. हत्तींनी नासधूस केल्याचं सुद्धा केरळमध्ये आपण बातम्या ऐकतो. तर यावरती काहीतरी म्हणजे हत्तींचंही संवर्धन होईल आणि माणसालाही त्रास कमी होईल अशा पद्धतीनं काही विचार पर्यावरणवाद्यांनी, शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. एखाद्या गावाने जर या प्रश्नावर काही तोडगा काढला असेल तर तो काय तोडगा आहे त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे. आणि वृक्षवल्ली आम्हा आणि वनचरे हे आम्हाला सोयरे आहेत हा दृष्टिकोन ठेवून उपायांची मांडणी केली पाहिजे. कुठले तरी फॅन्टास्टिक उपाय शोधायचे आणि त्याच्यावरती काम करायचं असं करून चालणार नाही. शांत डोक्यानं पृथ्वीवर सर्वांचा हक्क आहे ही भावना मनात ठेवून आपल्याला या प्रश्नावरती उत्तरं शोधली पाहिजेत. प्रश्न गंभीर आहे, समस्या गंभीर आहे, मान्यच आहे. पण ही उत्तरं शोधताना घिसाडघाई करून चालणार नाही असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.